नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, आजच ग्रुप सी ची परीक्षा झालेली आहे। ग्रुप सी चा पेपर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि ग्रुप सी मधले सगळे प्रश्न जे आहेत हे अत्यंत वेगवेगळ्या कोपऱ्यामधून आलेले आहेत। लक्षात, इतिहासाचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्याच प्रश्नांचं आपण स्पष्टीकरण बघूया। कशा पद्धतीचे प्रश्न आले, काय प्रश्न आले, हा सगळा भाग जो आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया। सगळ्यात पहिला जो भाग आहे तो म्हणजे डायरेक्ट प्रश्नांनाच सुरुवात करूया। इतिहास गट क पूर्व परीक्षा जी झाली 2024-25 ची, त्याचं स्पष्टीकरण आपण बघतो आहे। सगळ्यात पहिला प्रश्न आहे सत्यशोधक जलसा। ओके, हा काय नवीन प्रकार आहे बाबा। खूप सारे जे वरवर अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, जे पुस्तकं वाचत नाहीत किंवा नोट्स वाचत नाहीत, त्यांच्यासाठी सत्यशोधक जलसा हे कधी ऐकलेलाच प्रकार नाही। हा एक कला प्रकार आहे। नॉर्मली जुन्या काळामध्ये तमाशा वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालायचं आणि तमाशा वगैरे ज्या पद्धतीने चालायचं त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे इरोटिसिझम, वल्गॅरिटी थोडीशी जास्त होती। आलं लक्षात, त्याच्यामधून अवेअरनेस फार मोठ्या प्रमाणात साध्य होत नव्हतं आणि म्हणून मग सत्यशोधक समाजामधले जे वेगवेगळे नेते आहेत, वेगवेगळे समाज सुधारक आहेत, या समाज सुधारकांनी सत्यशोधक जलसा हा प्रकार जो आहे हा सुरू केला। या सत्यशोधक जलसामध्ये भाऊराव पाटोळे हे तर खूप कॉमन नेम आहे, खूप कॉमन नेम आहे। सगळ्यांना जवळपास सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला वाचायला मिळतं। ठीकठाक वाचन असेल तर रामचंद्र घाटगे यांचं सुद्धा पुस्तक वाचायला मिळतं। ज्योतिराव फाळके जे आहेत, ह्या ज्योतिराव फाळके यांचं नाव मात्र फक्त आणि फक्त मराठी विश्वकोश मध्ये बघायला मिळतं। ज्योतिराव फाळके यांचं नाव तुम्हाला इझिली सापडणार नाही। मराठी विश्वकोश बघावा लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला मग ज्योतिराव फाळके यांचं नाव सापडेल, जे या कला प्रकाराशी संबंधित आहे। आलं लक्षात? ओके, सो करेक्ट आन्सर कोण संबंधित नव्हते असा प्रश्न जर असेल तर होनाजी बाळा हे प्रश्न येईल। मला बरेच विद्यार्थ्यांनी मेसेजेस पाठवले की सर आम्ही चुकून कोण संबंधित होते असं बघितलं आणि भाऊराव पाटोळे यांचं नाव टिक करून आलो। मोठी चूक झाली तुमच्या हाताने। आलं लक्षात? ओके, सो भाऊराव पाटोळे इज द करेक्ट आन्सर। ज्यांनी ज्यांनी 2 हे उत्तर दिलेलं, सगळ्यांनी खाली कमेंट मध्ये एक गोष्ट करायला सुरुवात करा की तुम्ही काय करा, मी इथे क्वेश्चन नंबर दिलेत, हा ग्रुप सी चा पेपर सेट बी आहे। आलं लक्षात? ओके, हा ग्रुप सी चा पेपर सेट बी आहे, बी। ओके, त्याच्यामधून मी तुम्हाला सगळे प्रश्न जे आहेत ते घेतोय, त्याच्यातले क्वेश्चन नंबर्स आहेत हे। ओके, सो या पेपर सेट बी मध्ये क्वेश्चन नंबर तुम्ही खाली एकाच कमेंट मध्ये असं लिहा, 1 चं मी हे लिहिलं, 2 चं मी हे लिहिलं, 3 चं मी हे लिहिलं आणि टोटल 10 प्रश्न आहेत इतिहासाचे। 10 झाल्यानंतर सगळ्यात खाली हे लिहा, माझे टोटल एवढे करेक्ट आले। ह्या कमेंट्सनी आपण अंदाज लावूया की तुम्हाला इतिहास कसा गेलेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही सोडवलेला आहे। मी वेगाने सांगणार आहे, तुमचा फार वेळ घेणार नाही। थोडंसं स्पष्टीकरणाचं लेक्चर आहे, त्याच्यामुळे स्पष्टीकरणाचं स्वरूप माझं हे असेल की कुठून प्रश्न आलेला आहे, कुठून आलाय किंवा ह्याचा अभ्यास कसा व्हायला पाहिजे होता। ओके, खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? वर्गामध्ये आपण हे वेगवेगळे आयोग जे आहेत त्यांची यादी करत असतो। तुम्हाला मी खूप सारे याद्या बनवायला लावत असतो। एक आहे गव्हर्नर जनरलची यादी, एक आहे व्हाईसरॉयची यादी। आलं लक्षात? ओके, अशा प्रकारच्या याद्या ज्या आहेत त्या करायच्या असतात। आयोगाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वारंवार दिसलेलं आहे की आयोग आता हंटर कमिशन मध्ये सुद्धा 2 हंटर कमिशन आहेत वेगवेगळे, एक शिक्षणाशी संबंधित आहे, एक ह्याच्याशी संबंधित। मग अशा आयोगांच्या वरती प्रश्न येतो। हा वाला जो प्रश्न आहे दुष्काळ संहिता, खरं तर दुष्काळ संहिता हा शब्द आपल्याला वाचायची सवय नसते, वाचायची सवय असते फमाईन कोड, आणि फमाईन कोड तयार करणारे होते ते म्हणजे स्ट्रॅची। आलं लक्षात? ओके, स्ट्रॅची हे त्यांचं उत्तर आहे। कोणाच्या शिफारसीनुसार दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? दॅट वॉज स्ट्रॅची आयोग। आलं लक्षात? ओके, येस। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस। कधी कधी इलिमिनेशन मेथड तुमच्या खूप फायद्याची असते आणि इलिमिनेशन मेथडसाठी महत्वाचे इन्फॉर्मेशन जी आहे ही ह्याच्यातच दिलेली असते। 1920 मध्ये लोकमान्य टिळक असण्याची शक्यताच नाही, इझिली इलिमिनेट होईल। आलं लक्षात? त्यांचं निधन झालं होतं तोपर्यंत, मग ते अध्यक्ष कसं काय असतील? आलं लक्षात? ओके, दुसरं येतं ते म्हणजे श्रीपाद अमृत डांगे इझिली इलिमिनेट झाले असते। का बरं? कारण श्रीपाद अमृत डांगे हे लोकमान्य टिळकांच्या निधनाच्या वेळी एक कार्यकर्ते होते, नाही अशातली गोष्ट नाही। आलं लक्षात? लोकमान्य टिळकांचं निधन झाल्यानंतर श्रीपाद अमृत डांगे ओक्साबोक्षी रडलेलं, घरी येऊन त्यांच्या पत्नीकडे ते खूप रडले होते। ही स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आलं लक्षात? ओके, पण ते कुठल्या तरी एखाद्या युनियनचे अध्यक्ष व्हावेत इतकं नाही।
करेक्ट उत्तर आहे लाला लजपत राय. लाला लजपत राय हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. ओके, सो करेक्ट आन्सर इज लाला लजपत राय. त्याच्यानंतर येतं जोड्या लावा. ह्याच्यामध्ये तुम्हाला गुराखी, भाला, हरिकिशोर, त्याच्यानंतर देशसेवक असे जे आहेत तुम्हाला हे ब्लर दिसत असेल कदाचित. आलं लक्षात की कारण पेपर स्कॅन झाल्यानंतर जेव्हा ज्या पद्धतीने इथे येईल त्या पद्धतीने, आणि त्याच्यामध्ये इथे तुम्हाला कोलटकर, गीर, ल ना जोशी, भोपटकर. आता तुम्ही जर नीट लक्षात घेतलं असेल तर समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास हा सिलेबसमध्ये कुठेच लिहिलेला सापडत नाही, पण तरी पण आपल्या फिजिक्सवालामध्ये आणि फिजिक्सवालाच्या MPSC वालामध्ये आपण समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास आता शिकवतो. त्याच्या मागचं कारण आता तुमच्या लक्षात आलं असेल. आलं लक्षात की गुराखी, त्याच्यानंतर भाला, हरिकिशोर, देशसेवक हे सगळे जे आहेत, आणि त्याच्यासोबत त्यांनी वर्ष पण दिलेत 1899, 1906, 1907, 1909. आलं लक्षात. ह्याच्यावरून जरी तुम्हाला अंदाज आला, त्याच्यासोबत त्यांनी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण दिले, मुंबई, पुणे, यवतमाळ, नागपूर, ह्याच्यावरून पण बऱ्याच जणांना अंदाज जो आहे तो येऊ शकतो. खूप इझी वाला अंदाज होता जो इझिली आपण पुस्तकांमध्ये वाचू शकतो. दॅट वॉज गुराखी श्री ल ना जोशी यांचा. आलं लक्षात. ओके, काही जणांना कोलटकरांचा पण अंदाज जमला असता कदाचित, कारण कोलटकर जे आहेत हे प्रसिद्ध आहेत नागपूरसाठी. ह्या दोन्ही पैकी कोणतं पण एक जमलं असतं तरी सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी ऑप्शन एलिमिनेट करू शकला असता. गुराखी खूप जणांना जर जमलं असेल तर गुराखीचं ऑप्शन एकच होता, डायरेक्ट उत्तर आलं असतं. कोलटकर जर तुम्हाला जमलं असतं तर कोलटकर 2 ठिकाणी होतं, पण 2 तर इझिली एलिमिनेट होऊ शकले असते. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. सो गुराखी इज द आन्सर. आलं लक्षात. ओके, पुढे गुराखी इज द आन्सर म्हणजे थर्ड ऑप्शन इज द आन्सर. सो तिसरा ऑप्शन जो आहे हे त्याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 4चं 3 करेक्ट आलंय की नाही खाली कमेंट करत चला. आलं लक्षात. व्हिडिओ बघता बघताच ती कमेंट जी आहे ती तुम्ही टाईप करायला सुरुवात करा. व्हिडिओ संपेल तेव्हा पोस्ट करा. कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये प्रशिक्षणाची व्यवस्था केली. तसं तर वाचण्यासारखी गोष्ट आहे, नाही अशातली गोष्ट नाही, पण समजा तुम्ही वाचलं नसेल तर अंदाज पण लावता आला असता. अंबाला, सियालकोट, डमडम तिन्ही ठिकाणी त्यांचे कॅम्प होते. कॅम्प म्हणजे छावणी. आलं लक्षात. कलकत्तामध्ये त्यांचा कॅम्प नव्हता, त्यांची छावणी नव्हती. जिथे छावणी नाही तिथे प्रशिक्षण कसं होईल. आलं लक्षात. कलकत्ताला इलिमिनेट करा, बी ऑप्शन इलिमिनेट झाला तर ACD इज द आन्सर. आलं लक्षात. ACD तुम्हाला काय करता आलं असतं, उत्तर देता आलं असतं. आलं की इट वॉज व्हेरी इझी. म्हणजे खरं बघायचं झालं तर कॉमन सेन्सने याचं उत्तर सुटलं असतं. इझी म्हणायच्या ऐवजी इझी नाही म्हणता येणार. आपण जी अवघड प्रश्नाची जी व्याख्या केली आहे की प्रश्न परिचयाचा, ऑप्शन परिचयाचे पण उत्तर शोधता येत नाही, तशातला आहे. म्हणजे इझी प्रश्न नव्हता हा, अवघड प्रश्न मध्ये होता. आलं लक्षात. ओके, खरं तर आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये पण तसं एक मी ओपिनियन द्यायचा प्रयत्न करतो माझा. हा पहिला प्रश्न जो आहे हा माझ्या मते अवघड आहे. आलं लक्षात. वाचनामध्ये तेवढा येतच नाही. आलं लक्षात. सो उत्तर सुटलं नाही, अवघड आहे. 1883 साली दुष्काळ, धिस वॉज इझी क्वेश्चन, हा सुटायला पाहिजे होता. आलं लक्षात. तिसरा ऑल इंडिया, इट वॉज ऑल्सो इझी क्वेश्चन. आलं लक्षात. हा वाला मीडियम किंवा अवघड म्हणता येईल. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर हार्ड वाले आतापर्यंत 2 झाले आणि इझी वाले आतापर्यंत 2 झाले. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. हार्ड आणि इझीच टाकूया आपण, मीडियम वगैरे नको. हा 5वा वाला जो आहे तो हार्ड मध्ये येईल. 3 हार्ड आणि 2 इझी. आलं लक्षात. 6वा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचं वर्णन गुलामगिरीची एक नवी सनद असा केलेला आहे. 1935च्या कायद्याचं त्यांनी असं वर्णन केलं होतं. 1935चा कायदा स्वीकारायचा नाही असं ठरलं होतं. इलेक्शन लढवायचे की नाही इथपर्यंत प्रश्न चालला होता, तेव्हाची ती कमेंट आहे. आलं लक्षात. ओके, आपण 1935च्या कायद्यानुसार इलेक्शन लढवायचे की नाही आलं लक्षात अशी जेव्हा चर्चा चालली होती तेव्हा त्यांनी गुलामगिरीची एक नवी सनद म्हणून या 1935च्या कायद्याची संभावना म्हणजे टीका केलेली आहे. आलं लक्षात. ओके, हा प्रश्न इझी मध्ये होता. सो हार्ड आणि इझी मध्ये आतापर्यंतचा स्कोर आहे 3 हार्ड आणि 3 इझी. हा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. सर ह्याचं उत्तर काय, 1935 थर्ड इज द ऑप्शन. आलं लक्षात. ओके, पुढे जाऊया. स्ट्रॅची आयोग कशाशी संबंधित होता. बाबा हो, आत्ता 10 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगितलं की स्ट्रॅची आयोग जो आहे हा स्ट्रॅची आयोग हा कशाशी संबंधित होता. ड्रॉट रिलीफ प्लॅन, दुष्काळ उपाययोजना ह्याच्याशी संबंधित होता.
लक्षात. स्ट्रॅची आयोगावरती हा प्रश्न विचारला गेला. ओके, शैक्षणिक सुधारणांशी संबंधित त्याच कालावधीमध्ये स्थापन झालेला आयोग कोणता आहे? हंटर आयोग. हे बाकीचे आयोग आपण आता नको लगेच लक्षात घ्यायला, बिकॉज वी आर नॉट हिअर टू लर्न समथिंग, वी आर हिअर टू अंडरस्टँड व्हॉट टाइप ऑफ अ क्वेश्चन हॅज बीन देअर. कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत हे समजून घेण्यासाठी आपण इथे काय आहेत आलेलो आहोत. सो दुष्काळ उपाययोजना तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन की हा खरं मीडियम कॅटेगरीमध्ये टाकायची इच्छा आहे मला. आलं लक्षात. ओके, पण तरी अवघड मध्ये टाकूया, वाचनामध्ये आलं नसेल तर. आलं लक्षात. हार्ड आणि इझी मध्ये आता स्कोर आहे 4 आणि 3चा. आलं लक्षात. ओके, येस. पुढे जाऊया. कोणत्या व्हॉइसरॉयच्या कालखंडामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? आलं लक्षात. ओके, हे पाठ करण्याची गोष्ट आहे. रिपन तुम्हाला लक्षात आलं असेल, हार्ड इझी 4-4 झाले आता. आलं लक्षात. ओके, कुठल्या व्हॉइसरॉयनी काय काम केलं याची मोठी यादी तयार करत असतो आपण. आलं लक्षात. ओके, आहे की नाही? सो करेक्ट आन्सर इज लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपननी कुठल्या, म्हणजे प्रत्येकाने काय काय केलेलं आहे हे पाठ केलेलं आहे आपण अक्षरशः. आलं लक्षात. ओके, येस. नुसतं तेवढं जरी लक्षात आलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की लॉर्ड रिपन जो आहे ह्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था उभ्या करण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांना एक काय म्हणतात त्याला स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न, दॅट वॉज लॉर्ड रिपन. नुसतं लॉर्ड रिपनचा काय जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला अंदाज येतो. आलं लक्षात. ओके, सो इट वॉज अ इझी क्वेश्चन. त्याच्यानंतर सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचा गौरव केला. आलं लक्षात. ओके, येस. त्याच्यानंतर मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे असं विधान कायदेमंडळातल्या भाषणामध्ये केलं. हे कोण आहे? आलं लक्षात. ओके, येस. आहे की नाही? जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आलं असेल तर कौतुक करायला पाहिजे. आलं लक्षात. नॉर्मली विधान विचारले जातात, पण हे विधान जे आहेत हे विधान डायरेक्टली आपल्याला अभ्यासता येत नाहीत. मी परीक्षेमध्ये वर्गामध्ये अभ्यास घेत असताना एकदा म्हणालो होतो की कुठला पण व्यक्ती जर समजून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीचे स्वतःचे कोट समजून घ्यायचे आणि त्या व्यक्तीबद्दलचे दुसऱ्यांनी केलेले कोट्स पण समजून घ्यायचे. हे मी वर्गात सांगितलेलं आहे. आलं लक्षात. ओके, तुमच्यापैकी जे जे विद्यार्थी समाज सुधारक किंवा महाराष्ट्राचा इतिहास ह्या लेक्चरला बसलेले आहेत माझ्या, त्याच्यामध्ये एखाद्या समाज सुधारकाचा मिनिमम ड्युरेशन मध्ये मॅक्सिमम अभ्यास कसा करावा हे पहिल्या 1-2 लेक्चरमध्येच मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं. त्याच्यामध्ये हे आहे की एखाद्या व्यक्तीबद्दल दुसरे लोक काय म्हणालेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आलं लक्षात. ओके, येस. आहे की नाही? सो करेक्ट आन्सर इज 3. मी प्रथम राष्ट्रवादी, नंतर राष्ट्रवादी, शेवटी राष्ट्रवादी असं विधान कायदेमंडळातल्या भाषणामध्ये केलं. हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून त्यांचं कौतुक केलं. हे मोहम्मद अली जिना. हा ॲज इट इज हे दोन्ही पण विधानं आपले वर्गामध्ये झालेले आहेत, मॉडर्न इंडियाच्या लेक्चरमध्ये झालेले आहेत. आलं लक्षात. ओके, तेव्हा मी मुलांना इथपर्यंत सांगितलं होतं की आश्चर्य वाटतं जेव्हा मोहम्मद अली जिनाबद्दल असं बोललं जातं तेव्हा आश्चर्य वाटतं. इथपर्यंत मी मुलांना सांगितलेलं होतं. आलं लक्षात. ओके, येस. आहे की नाही? कुठे तो माणूस नंतर राष्ट्रवादी राहिला नाही. आलं लक्षात. ओके, आणि तो नंतर हिंदू मुस्लिम ऐक्याचा राजदूतही राहिला नाही, पण त्याच्याबद्दल हे विधान सरोजिनी नायडू यांनी केलेलं आहे. त्यांनी स्वतः भाषणामध्ये स्वतःला राष्ट्रवादी म्हणलेलं आहे. आलं लक्षात. ओके, सो करेक्ट आन्सर इज 3. जरी वर्गामध्ये झालेला असला तरी सुद्धा मला व्यक्तिगत वाटतं की हार्ड क्वेश्चन्स मध्ये हा क्वेश्चन काउंट करायला हवा आणि इझी मध्ये आधीचे 4. आलं लक्षात. ओके, येस. आणि आपला शेवटचा प्रश्न, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? खरं प्रार्थना समाजाच्या माध्यमातून स्थापन झाल्या असं म्हणण्याऐवजी शब्द असा वापरायला पाहिजे की प्रार्थना समाज जे आहे या प्रार्थना समाजाच्या म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याच्यामधून त्या स्थापन झाल्या. कशामधून? त्या प्रार्थना समाजामध्ये असणाऱ्या लोकांच्या मधून त्या स्थापन झाल्या. आलं लक्षात. मग सोशल सर्व्हिस लीग म्हणा, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणा, आर्य समाज म्हणा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन म्हणा, असे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले होते. आलं लक्षात. ओके, येस. आहे की नाही? ह्याच्यापैकी जर तुम्ही बघितलं तर मी नेहमी वर्गामध्ये अजून एक वर्गीकरण करत असतो की प्रार्थना समाज वॉज ऑलमोस्ट प्रो ख्रिश्चन, आर्य समाज वॉज ऑलमोस्ट प्रो हिंदू. एवढं जरी लॉजिक तुमचं लागलं असतं तर सी इलिमिनेट झालं असतं. आणि जर सी इलिमिनेट झालं असतं तर तुमचे हे 2 ऑप्शन असेच इलिमिनेट झाले असते. आलं. सो प्रार्थना समाजाच्या माध्यमातून आर्य समाज स्थापन होण्याची शक्यता आहे का? नाही. उरलेले डिप्रेस्ड क्लासेस मिशन, येस, वीरा शिंदे प्रार्थना समाजाशी संबंधित आहे. सोशल सर्व्हिस लीग नाम जोशी, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी गोपाळ कृष्ण गोखले. आलं लक्षात. ओके,
येस आहे की नाही. सो अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ए बी आणि डी पाहिजे. ए बी आणि डी थर्ड मध्ये येतं. सो दिस इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात. ओके. सो टोटल 10 प्रश्नांच्या पैकी तुमचे किती उत्तर करेक्ट आलेत ते मला सांगा. हा वाला प्रश्न इझी मध्ये होता. सो हार्ड मध्ये आपले 5 आहेत आणि इझी मध्ये आपले 5 आहेत. अनालिसिस जर करायचं झालं तर ह्या पेपरला आपण मीडियम टू हार्ड कॅटेगरीमध्ये टाकूया. आलं लक्षात. ओके. येस, कारण परीक्षेचं ठिकाण जे आहे, परीक्षेचं स्वरूप जे आहे तिथे सुद्धा बघायला पाहिजे. या इतिहासाच्या 10 प्रश्नांपैकी तुमचे मिनिमम 5 प्रश्न करेक्ट यायला पाहिजे होते. आलं लक्षात. ओके. आणि मग उरलेले हार्ड 5 जे होते त्या हार्ड 5 पैकी 1-2 जरी करेक्ट आले असतील तर यू आर ऑन अ व्हेरी राईट ट्रॅक. छान अभ्यास करताय. आलं लक्षात. ओके. 5 उत्तरांपर्यंत तुमचे करेक्ट आहेत, चांगली गोष्ट आहे. 6वं उत्तर, 7वं उत्तर, 8वं उत्तर जर करेक्ट आलं असेल तर तुम्ही ऑलरेडी चांगल्या पद्धतीने इतिहासामध्ये परफॉर्म केलेला आहे. ठीक आहे. आलं लक्षात. ओके. येस, चालेल. इथे थांबूया. काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. चालेल. जय हिंद, जय भारत.